काल काय सीन झालेला की रात्री तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्हाला रूम भेटत नव्हती पणजीमध्ये. तिथून जायचं आहे कसिनो प्राईड. आपण आता आहोत MG रोडला आणि ते ब्रिज बघता तुम्ही, मस्त वाटते. पर पर्सन 50 रुपये. हा रोड आहे ना तो मुंबई गोवा हायवेला जातोय. आता आपल्याला इथून म्हापसाला जायचं आहे, म्हापसापासून सिओलिम. तर नमस्कार मंडळी, गोवा सिरीजच्या डे 2मध्ये तुमचं स्वागत आहे. आता वाजलेत बरोबर 9. आता पटकन नाश्ता करूया आणि आजचा प्लॅन म्हणजे ना पहिल्यांदा मला अगोडा फोर्टला जायचं आहे, जे की आलं पणजीपासून 16 किलोमीटर दूर. सो आधी तिथं जाऊया. तर आता जस्ट हॉटेल चायपाणीमधून बाहेर पडलो आहे नाश्ता करून आणि इथं त्यांनी फ्लॅग होस्टिंग केलं आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे, 77वा प्रजासत्ताक दिन आहे आज. आता मी माझी जर्नी चालू करतो. तर नमस्कार मंडळी, गोवा सिरीजच्या डे 2मध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आता फर्स्ट लोकेशन आपलं असेल अगोदा फोर्ट. सो तिकडं अगोदर जाऊ आणि त्याच्यानंतर डिसाईड करू की नंतर कुठे जायचं आहे. आजचा प्लॅन थोडा वेगळा आहे, मी तुम्हाला सांगेन नंतर काय प्लॅन आहे. त्याच्या आधी चला जाऊया लवकर. काल काय सीन झालेला की रात्री तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्हाला रूम भेटत नव्हती पणजीमध्ये, पण त्याच्यानंतर डोरमेट्री मिळाली आणि सो तिथंच मी तो व्हिडिओ स्टॉप केला होता. आता हा पार्ट 2 व्हिडिओ आहे, दिवस दुसरा. आणि होपफुली आपण आज स्टे करू. अजून काय नक्की नाही, पण बघू. तर इथून दाखवते रोड. आणि गोवामध्ये काय आहे की सिंगल रोड आहेत ना, सिंगल लेन आहेत खूप. सो लवकर कळत नाही की कुठून कुठे जायचं आहे. आता अगोडा फोर्ट इथून एक अर्ध्या तासावरती आहे, म्हणजे 16 किलोमीटर. सो तो पोर्तुगीजांचा किल्ला होता तो. एवढा इतिहास माहीत नाही मला त्या किल्ल्याचा. आधी मला रेस मॅगोस या किल्ल्यावरती जायचं होतं, बट तो सोमवारी बंद असतो. मॅपवरती चेक केलं मी, सोमवारी बंद होता किल्ला तो. सो तो स्किप करावा लागेल. गोवामध्ये राईड करायला खूप मजा येते, ते पण बाईक राईड असेल ना, खूपच मजा येते. तिथून जायचं आहे कसिनो प्राईड. ओके, दिस इज कसिनो प्राईड, बिग डॅडी. ओके, खूप गर्दी असते इथं. कसिनो प्राईड, बिग डॅडी. आपण आता आहोत MG रोडला आणि ते ब्रिज बघता तुम्ही, मस्त वाटते. मला आता तिथं जायचं आहे. तिथून हे सी लिंक पार करायचे मला. आणि आज ना आपल्याला अजून एक पर्सन जॉईन करेल आणि तो पर्सन आहे ना, तो प्रॉपरली गोवनच आहे. तर तुम्हाला सांगेन मी कोण आहे. हे झेंडा वंदन करून आता मुलं बाहेर पडलेच. आता हे बघा. तर आता मला पण आता शाळेची आठवण आले. त्या टायमाला पण आपण याच टायमाला घरी जायचो. 26 जानेवारी असो की 15 ऑगस्ट असो,
सकाळी लवकर जायचं शाळेला 7 वाजता. 7 ते 9 9:30पर्यंत प्रोग्राम चालायचा. पण 9:30 वाजता म्हणजे घरी असायचो. आणि त्या टायमाला ना टी व्हीवरती खूप सारे प्रोग्राम चालायचे. 26 जानेवारी 15 ऑगस्टला मूवी पण लागत होते. पण गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. तर आत्ता कुठे मला फॉरेनर दिसत आहेत. कालपासून मी फिरतोय गोवा, पण काल मला एक पण फॉरेनर नाही दिसला. कारण की मोस्टली आपण काल साऊथ गोव्यालाच होतो. रात्री आलो होतो फक्त पणजीला. आणि मोस्टली तुम्हाला साऊथला फॉरेनर खूपच कमी असतात. जास्ती करून तुम्हाला नॉर्थ साईडलाच भेटायला बघतील ते. आणि गोव्यामध्ये ना जागोजागी तुम्हाला बाईक रेंट, स्कूटी, कार रेंट सर्विसेस अवेलेबल आहेत. तर तुम्हाला काही त्रास नाही होणार. जर तुम्हाला फिरायचं असेल ना, तुम्ही बाय बस, बाय ट्रेन पण येऊ शकता. आणि इथं स्कूटी नाहीतरी कार बुक करून तुम्ही फिरू शकता गोवा आरामात इझिली. आणि तो जर तुम्ही बाईक स्कूटी रेंट करत असाल तर इथे चार्जेस 500पासून अवेलेबल आहेत स्कूटी रेंटला. विकेंडला थोडे जास्त चार्जेस होतात. लास्ट टाईम जेव्हा मी गेलो होतो ना गोवा मित्रांसोबत, तेव्हा मी बाय बस गेलो होतो आणि तिथं स्कूटी बुक करून फिरलो होतो त्या टायमाला. तेव्हा पण मी साऊथलाच गेलो होतो. तर मी जिथून आलो ना तो कलिंगट रोड होता. कलिंगट बीच इथंच असेल. आणि तिथून आता मी वरती आलो आहे. तर जर असं गेलो तर तिथं एक अगोडा जेल म्हणून दाखवत आहे. आणि इथून फोर्ट आहे. सो आपल्याला आता फोर्टच्या दिशेने जाऊया. तो इथं एक चर्च आहे फोर्टच्या बाजूलाच. चला फोर्टच्या दिशेने जाऊया. सो वी हॅव रिच्ड आवर डेस्टिनेशन नाव. सो इथं काहीतरी गेट आहे, एंट्री पास. टू व्हीलर. आणि इथं एक चार्जेस आहेत पर पर्सन 50 रुपये. तो फोनपे ना, फोनपे आहे ना, फोनपे आहे ना. तर आता पटकन एक गाडी पार्क करून घेतो. इथं जाऊन एक तिकीट काढायला लागेल. आता मग अशी पार्किंगचं तिकीट काढलं होतं, आता फोर्टचं तिकीट.
तर अगोला फोर्ट बघून झाला आहे आता आमचा आणि खूपच मोठा किल्ला होता तो. सकाळी मी 10 वाजता आलेलो इथं, आता 12:15 वाजले. तुमचा अर्धा दिवस इथंच जाईल. खूप मोठा किल्ला. मी मधला पार्ट स्किप केला आहे, तरी पण मला 2-3 तास लागलेच. आणि आत्ता वाजलेच 12:15 आणि आत्ता मला जायचं आहे माझ्या मावशीच्या घरी, म्हणजे सिओलिमकडे. तर चला जाऊया. आता इथून माझ्या मावशीचं घर आहे 22 किलोमीटर, तर एक तास लागेल आता. तर चलो. तर तो किल्ला ना आदिलशाह राजाने बांधला होता, नंतर पोर्तुगीजांनी तो किल्ला जिंकला आणि त्याच्यामध्ये खूप असं चेंजेस खूप केले आहेत. आणि खूप मोठा किल्ला आहे. जसं म्हटलं मी की तुमचा अर्धा दिवस तिथं जाईल. ओके, आता खूप दमलो आहे. आता का फिरायचं माझं मूडच नाही आता दोघांचाही. तर आता पटकन आता मावशीच्या घरी जातो. मावशी तरी घरी नाही वाटतं, पण मावशीचा मुलगा आहे, परत मावशीची मुलगी पण येणार आहे नंतर आम्हाला जेवण होईल. सो बघू, आज थांबायचं झालं तर मी आज तिथं थांबेल आणि उद्या सकाळी निघावं लागेल मग. तर मी 2 वर्षापूर्वी मावशीच्या घरी गेलो होतो, त्यानंतर मी आज जातो आहे. तर मी सध्या आहे मुंबई गोवा हायवेवरती. हा रोड आहे ना, तो मुंबई गोवा हायवेला जातो आहे. आता आपल्याला इथून म्हापसाला जायचं आहे, म्हापसापासून सिओलिम असं हे लोकेशन आहे. सो वी हॅव रिच्ड म्हापसा नाव. ओके, आपल्याला तिकडे राईट जायचं आहे. आता ती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा म्हापसाला. तर इथं म्हापसाला एक स्टॅच्यू आहे शिवाजी महाराजांचा. बघा, हा समोर जमला ना तो मावशीचा मुलगा, माझा भाऊ. काय काय म्हणतोस? आली नाही अजून? दिदी आली नाही? हो, येतो.
ब्रुस नवीन बघितल्यावर करत असणार अंगावर येत आहे. तर आता बरोबर 7:30 वाजलेत आणि आता हाफ ॲन आवरमध्ये आपण निघणार आहोत. सो कुठे जायचं अजून नक्की नाही. हे ब्रुस मी काढून ब्रुस गो देर. ए पकड हनुमान. रे सो शी इज डॉक्टर अपर्णा अँड ही इज अनमोल. तुम्ही मगाशी भेटला अनमोलला आणि हा अक्षय. आम्ही चौघं कुठे जातोय? ओके. बाय. डेस्टिनेशन जे की शिवोलीपासून 8 किलोमीटरवरती आहे. वॅगेटर बीच. So see, this is the selfies are going on and do you want to say something to my audience? Come to Goa. Okay.